हा तिळगुळ लाडू पाहिल्यावर बनवावाच वाटेल. फुटत नाही, कडक होत नाही आणि चवीला एकदम परफेक्ट, पाक न करता. नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे तिळगुळ लाडूची अगदी सोपी रेसिपी. यात ना पाक करायचा आहे, ना जास्त वेळ लागणार आहे, ना हाताला चटके लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाची मिक्सर टिप सांगणार आहे. खमंग चविष्ट तिळगुळ लाडूचे सिक्रेट सांगणार आहे. लाडूसाठी लागणारं साहित्य: पावशेर गावरान तीळ, 100 ग्रॅम शेंगदाणे, 300 ते 350 ग्रॅम गूळ, खोबरं 50 ग्रॅम, वेलची 15, जायफळ चवीनुसार. सर्वप्रथम एका ताटामध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे घेऊन 3 ते 4 चमचे पाणी घालून शेंगदाणे भिजून घ्यायचे आहे. शेंगदाणे पाण्यात भिजवल्यामुळे शेंगदाणे खमंग आतपर्यंत खरपूस भाजले जाते. खरपूस शेंगदाण्यामुळे लाडू खूपच चविष्ट होतो व शेंगदाण्यामुळे लाडूला छान असं बाइंडिंग तयार होतं. एक जाड बुडाची कढई गरम करून त्यामध्ये पावशेर गावरान तीळ घालून तीळ लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पॉलिश तीळही वापरू शकता, पण गावरान तीळची चव खमंग छान लागते. तीळ भाजल्यामुळे पचायला सोपे असतात. तिळगुळ शरीराला उष्णता, ऊर्जा आणि आवश्यक पोषण तत्वे मिळतात. तसेच हा पदार्थ पचनक्रिया, हाडे मजबूत करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. तीळ लो फ्लेमवर सतत हलवत भाजत राहायचे आहे. तीळ चटचटायला लागले की तिळाला हलका सोनेरी रंग आला की साईजने थोडा फुलतो. गावरान तीळ काळपट तपकिरी रंगाचे असते, त्यामुळे तीळ खमंग भाजले आहे की नाही कळत नसल्यास कच्चे तीळ थोडं बाजूला काढून तीळ भाजले की नाही हे चेक करायचे आहे. तीळ जास्त भाजले की कडवट होतात आणि कमी भाजले की लाडू करताना फुटतात. तुम्ही पाहू शकता, भाजलेले तीळ आपले सोनेरी झाले आहेत व कच्चे तीळ यातील फरक दिसतो. हलका सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करून तीळ काढून घ्यायचे आहे. गरम कढईमध्ये किसलेलं खोबरं 100 ग्रॅम ॲड करून मंद आचेवर खोबरं खमंग भाजून घ्यायचे आहे. खोबरं खूप लालसर भाजायचे नाही, खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचे आहे. बारीक खोबरं लालसर होतं, पण सर्व खोबरं लाल नाही करायचे. खोबरं खमंग खरपूस भाजले आहे ते सर्व काढून घ्यायचे आहे. गरम कढईमध्ये पाणी मारून भिजवलेले 100 ग्रॅम शेंगदाणे घालून शेंगदाणे मध्यम ते मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्याला पाणी मारल्यामुळे शेंगदाणे आतपर्यंत खमंग भाजले जाते. तुम्ही पाहू शकता, शेंगदाणे 10 ते 15 मिनिटं खरपूस खमंग लालसर भाजले आहे. गॅसची फ्लेम बंद करून शेंगदाणे कढईतच ठेवायचे आहे व थोड्या वेळानंतर सर्व शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे गरम असल्यामुळे त्याची साल काढताना चटके बसू शकतात, त्यामुळे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. शेंगदाणे थंड झाल्यानंतर हाताने चोळून त्याची साल काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याला पाणी मारून भाजल्यामुळे शेंगदाण्याची साल खूपच लवकर निघते व या प्रकारे शेंगदाण्याची साल आपण वेगळी करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढलेले शेंगदाणे ॲड करून ऑन ऑफ करत शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहे. एका परातीत जाडसर वाटलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. तीळ थंड झाल्यानंतर 4 चमचे तीळ बाजूला काढून ठेवून तीळ मिक्सरमध्ये घालून ऑन ऑफ करत फिरवायचे आहे. तीळ पूर्ण बारीक नाही करायचे. तिळाची जाडसर भरड काढायची आहे. अर्धवट कुटलेले तीळ असले की लाडू घट्ट पण सॉफ्ट होतात. तीळ कुटाला छान असं टेक्स्चर आलं आहे. महत्त्वाची टीप: मिक्सरमध्ये तीळ जास्त वेळ चालवू नका, नाहीतर तीळ तेल सोडतात. शेंगदाणे, खोबरं, तीळ छान असं वाटून झालं आहे. त्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप ॲड करणार आहे. तुम्ही साजूक तूप गरम करूनही घालू शकता. 12 ते 15 वेलची पूड, थोडंसं जायफळ चवीनुसार घालायचे आहे. लाडूला आपण तोंड भरून वेलची पूड घालणार आहे. सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये जितका तीळ शेंगदाणे घेतले आहे त्याप्रमाणे गुळाचे प्रमाण समान ठेवायचे आहे. गुळ आपण यामध्ये 350 ते 400 ग्रॅम ॲड करायचा आहे. आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. सर्व गुळ मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अजून गुळाचे खडे असल्यामुळे छोट्या खलबत्त्याने सर्व गुळ फोडून घ्यायचा आहे. महत्त्वाची टीप: या मिश्रणात अर्धा चिमूट मीठ ॲड करायचे आहे. मिठामुळे गुळाचा गोडवा छान बॅलन्स होतो. तिळाची खमंग चव अजून उठून येते. लाडू उबग लागत नाही, चव रिच लागते. अति गोड चवीमुळे
जे नकोसं वाटतं तोच उबकपणा वाटत नाही. जास्त मीठ पडलं तर गोड पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणून नेहमी अर्धी चिमूट मीठ ॲड करायचे आहे. मीठ सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळकूट, गूळ घालून पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे गुळाचा खडा असेल तर तोही बारीक होतो. तिळगुळचे मिश्रण एका परातीत घेऊन त्यामध्ये भाजलेले तीळ ॲड करून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामुळे मीठ सर्व मिश्रणात एकसारखे लागते. थोडंसं मिश्रण घेऊन हाताने दाबून लाडू बांधून घ्यायचा आहे. या प्रकारे सर्व लाडू करायचे आहे. जर लाडू बांधले जात नसेल तर मिश्रण परत मिक्सरला थोडंसं फिरून मिश्रण गरम झाले की त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. आपला लाडू खुसखुशीत आणि सॉफ्ट असा झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे तिळाचे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा. तिळगुळ म्हणजे फक्त पदार्थ नाही तर गोड बोलण्याची, नाती जपण्याची परंपरा आहे. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.